तर एका दुकानदाराने 15 शर्ट 2,340 रुपयांना विकल्यास 60 रुपये तोटा झाला, तर प्रत्येक शर्टाची खरेदी किंमत किती? ठीक आहे. तर प्रश्नामध्ये काय विचारलं आहे आपल्याला की 15 शर्ट 2,340 रुपयांना विकल्यास 60 रुपये तोटा झाला. म्हणजे 15 शर्ट किती रुपयाला विकले? 2,340. तेव्हा किती रुपयाचा तोटा झाला? 60 रुपयाचा तोटा झाला. आणि आपल्याला प्रश्नात काय विचारलाय? प्रत्येक शर्टाची खरेदी किंमत. ठीक आहे. हे विकल्यानंतर एवढे पैसे भेटले तर 60 रुपये तोटा झाला आणि प्रत्येक शर्टाची खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे. प्रत्येक शर्टाची म्हणजे एका शर्टाची. ठीक आहे. तर एका शर्टाची आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे. तर सर्वात आधी काय करायचं? 15 शर्ट किती रुपयाला विकले? 2,340 रुपयांना. तर आपल्याला किती तोटा होऊन राहिला? म्हणजे 60 रुपये. तर याची मूळ किंमत किती असायला पाहिजे 15 शर्टाची? तर 2,340 प्लस 60 बरोबर किती झाले? 2400 रुपये. ठीक आहे. आणि आपल्याला विचारलं काय? प्रत्येक शर्टाची खरेदी किंमत. ही झाली विक्री किंमत. ठीक आहे. हा झाला तोटा. ठीक आहे. तर ही झाली 15 शर्टांची खरेदी किंमत. ठीक आहे. खरेदी किंमत. तोटा म्हणजे काय असते? तोटा बरोबर खरेदी मायनस विक्री किंमत. खरेदी किंमत मायनस विक्री किंमत म्हणजे काय असते? तोटा. आता आपल्याला तोटा किती? 60 रुपये. विकले किती होते? 2,340 रुपयात. आता याची खरेदी किंमत किती असेल? खरेदी किंमत 2,400 रुपये. आणि आपल्याला प्रश्नामध्ये काय आहे? प्रत्येक म्हणजे एका शर्टाची खरेदी किंमत. म्हणून एका शर्टाची खरेदी किंमत बरोबर. ठीक आहे. तर हे काय झालंय? 2400 रुपये खरेदी किंमत. टोटल खरेदी किंमत, एकूण खरेदी किंमत भागीला शर्ट किती आहे? टोटल 15 भागीला 15. ठीक आहे. इथे 2400 भागीला 15. ठीक आहे. किती आन्सर? 15 एक इथे साइडने करू आपण. 2400 भागीला 15. ठीक आहे. 15 एक 15. किती उरले? 9. म्हणजे 14 मधून 5 गेले, 9 उरले. आजचा एक वापस इथे 0. ठीक आहे. 9 0 15 सक 90. 15 सक 90. 0 0 आणि इथे आहे 0 आला इथे. ठीक आहे. बरोबर 160 रुपये. ठीक आहे. तर आन्सर काय आपलं? 160 रुपये. ओके. कळलं सर्वांना? काय म्हटलंय दुकानदाराने? एका दुकानदाराने 15 शर्ट 2,340 रुपयांना विकल्यास 60 रुपये तोटा होतो. तर प्रत्येक शर्टाची खरेदी किंमत किती? आता तोट्याचा फॉर्म्युला काय आहे? तोटा बरोबर खरेदी मायनस विक्री. तोटा दिला होता आपल्याला किती आहे? 60. खरेदी आपल्याला काढणे होते. विक्री किंमत आपल्याला 2,340 रुपये. ठीक आहे. खरेदी किंमत काढणे होते. खरेदी किंमत निघाली आपली इथे 2400. ठीक आहे. जी इथे पुट केली. आणि आपल्याला प्रत्येक शर्टाची खरेदी किंमत काढायची होती, म्हणजे एका शर्टाची काढायची होती.
तर एका शर्टाची खरेदी किंमत बरोबर एकूण खरेदी किंमत भागीला 15 म्हणजे शर्टाची किंमत बरोबर 2400 भागीला 15 इज इक्वल टू 160. दिस इज अवर आन्सर. दिस इज अवर आन्सर. ओके.